वारकरी संप्रदायात वारीच्या परंपरेला विशेष महत्त्व आहे. जगद्गुरू तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले पण त्या आधीपासूनच महाराष्ट्रात ही परंपरा सुरू होती. पण देहूवरून तुकोबांची पालखी कशी सुरू झाली तुम्हाला माहिती आहे का? तुकोबांच्या घराण्यातले मूळ पुरुष असलेले विश्वंभर बाबा हे नित्यनियमाने वारी करायचे. त्यांच्या आईकडून त्यांना हा वारसा मिळाला होता. त्यानंतर तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. तुकोबारायांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपातला एक अंश आपल्यासोबत राहावा या हेतूने टाळ मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन तुकोबांच्या आणि माऊलींच्या पादुका सोबत पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा नारायण बाबा यांनी 1685 मध्ये सुरू केली. छत्रपती संभाजी महाराजांनी या सोहळ्यासाठी मदत केली होती असंही सांगितलं जातं. यामुळे ही परंपरा अधिकच बळकट झाली. सुरुवातीला दिंडी स्वरूपात ही वारी व्हायची. देहूतून तुकोबारायांच्या तर आळंदीतून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघायची आणि नारायण बाबा यांनी सुरू केलेली ही परंपरा आज पालखीच्या रूपात इतक्या वर्षांनी कायम आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं यंदाचं हे 340वं वर्ष आणि आजपर्यंत ही तुकोबांच्या पालखीची परंपरा अविरतपणे सुरू आहे.